नमस्कार. बिहार न्यूजच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. संपूर्ण देशभरात सध्या लोकसभेचा फीवर चालू आहे. सोलापुरात सुद्धा चौकाचौकात गल्लीगल्लीमध्ये फक्त लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा चालू आहे. सगळेच पक्ष सध्या जोमाने कामाला लागलेले आहेत. या काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, सेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी या पक्षांमधील ज्येष्ठ नेत्यांच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्यांचे विचार आपण ऐकत आहोत. लोकसभेबद्दलची त्यांची रणनीती काय आहे, पक्षाचे ध्येय धोरणं काय आहेत आणि एकूणच वाटचाल या संबंधी आपण त्यांची सगळी त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. आज आपण आले आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्याकडे. तर नमस्कार. नमस्कार. सध्या देशात आपण अगोदर देशातलं बोलूया. हो की भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ जी लढत होत आहे, नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशीच होत आहे. तर सध्या वातावरण काय आहे, आपल्याला काय वाटतंय? वातावरण आम्हाला काँग्रेसला चांगलं आहे सर. कारण राहुल गांधीची स्ट्रॅटेजी आहे की यंग चॅप्सना घेऊन काम करतो. सध्या कालच त्यांनी इतका मोठा धक्का दिला मुंबईमध्ये की आमचा अध्यक्ष नवीन झाला आहे मुलगा, तो मिलिंद देवरा साहेबांचा मुलगा, तो अध्यक्ष झाला आणि त्याच्यानी सारी मुंबई हादरून गेलेली आहे. तिथं मुंबईमधले लोक त्यांना आता असं मदत करायला तयार झालेले आहेत. प्रिया दत्ता आहे किंवा बाकीचे लोक आहेत तिथं. म्हणजे ट्रेंड चेंज होत चालला आहे. म्हातारी माणसं सगळं साईडला होत चालली आहेत आणि यंग शॅप्स करते ते सगळं द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि त्या बेसवर त्यांनी गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, वरच्या कुठं तरी विजय मिळवला. त्या सगळ्या ठिकाणी हा ट्रेंड मला वाटतं कायम असेल. आणि आता महाराष्ट्रात देखील त्यांनी काही लोकांच्या म्हणजे मनात काही आमचे नेते नाराज होते, त्यांना तिकीट मिळालं नाही किंवा कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं, अशा लोकांना देखील त्यांनी विचार नाही केला की ठीक आहे तो नाराज असेल, एवढी वेळ होऊन जाईल, पण पुढच्या वेळा त्याला आपण मदत करू, असं त्यांच्या डोक्यात होतं. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या वेळेला जसं राहुल गांधींनी आणखी थोडं प्रेशर केलं तर काम चांगलं होईल आणि काँग्रेसला चांगलं दिवस येतील. सर, भाजप किंवा नरेंद्र मोदी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकदम अग्रेसिव्ह दिसत आहेत. त्या प्रमाणात काँग्रेस जरा थोडं पिछेहाट झालेली दिसते आहे. त्याच्यात आपण काहीतरी करायला पाहिजे असं काँग्रेसला वाटत नाही का? सोशल मीडिया, तुम्हाला मी एक सांगतो की मी माजी शहराचा अध्यक्ष असताना, जेव्हा मी शहराचा अध्यक्ष होतो, राजीव गांधींनी ही टेक्नॉलॉजी आणली हे आम्ही सांगायला कमी पडलो आहे. मी आजच सांगतो. कारण काय, टेक्नॉलॉजी कोण आणली? हो, मोदींनी आणली का? आम्ही आणली, आमच्या लोकांनी आणली. सॅटेलाईट किती पाठवले वर त्यावेळेला? त्यांची सरकार होती का? आमची सरकार होती. सॅटेलाईट एवढे जे वर गेले, टेक्नॉलॉजी जी वर गेली, टेक्नॉलॉजीमुळे काही फायदे झाले. सॅम पिट्रोसाबद्दल काही वाईट बोललं गेलं मध्ये, मात्र सॅम पिट्रोस आणि राजीव गांधींनी मिळून सायबर लॉ तयार केला. सायबरचा ते लॉ तयार झाल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या आणि आज सोशल मीडिया सांगतात की BJPने ॲक्टिव्हेशन भरपूर मजबूत केलं. ते आपलं त्यांना काय झालं की आमचा रेडीमेड हात त्यांना मिळाला आणि आमची माणसं त्यावेळेला झोपेत आली की काय मीडिया आपण आणलं आहे, कम्प्युटर आणलं आहे. जसं ते वाजपेयी साहेब त्याला कम्प्युटर बॉय म्हणत होते त्यावेळेला. मात्र आज तर कॉम्प्युटर बॉयला लोकांना धरावं लागतं की राजीव गांधी जे आहेत ते ह्या देशाचे रिअल टेक्नॉलॉजीचे जनक आहेत. त्यांनी हे सगळं आणलेलं आहे. आता राजीव गांधी म्हणजे कोण आले? काँग्रेसच आली आणि काँग्रेसने हे सगळं केलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मध्ये आपल्या पोटाला चिमटा लावून टेक्नॉलॉजीला काय करता येते आपण शास्त्रज्ञांना सांगून त्यांनी सॅटेलाईटचे पाठवले. आज आपण बाहेरच्या देशाचे सॅटेलाईट आपल्या थ्रू पाठवतो श्रीहरिकोटावरून. याचा अर्थ असा की आपण किती पुढं गेलो. हे कधी काय आत्ता घडलं का? नाही घडलं. हे आत्ता घडलेलं नाही, तर अनेक वर्षापासून देशाच्या काँग्रेसच्या लोकांनी प्रयत्न केला म्हणून हे सगळं होत आलं. आम्ही थोडे कमी पडतो हे मी स्वतः जाणतो की माझे कार्यकर्ते किंवा आम्ही का कमी पडतो. टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे की त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे प्रत्येक माणसाला आणि त्यातून तो होईल. आता माझ्याकडची मुलं काम करतात, सगळी यंग शेफ्स माझ्याकडं जवळजवळ एक 50-100 अशी मुलं की जे काम करतात ते कमी पडतात. मात्र आम्ही त्यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. ह्या महिनाभरात आता 18 तारखेपर्यंत आपलं आहे, तर त्यामध्ये एक 10 दिवस, आता उद्या 31 मार्चपर्यंत आमची थोडीशी अडचण आहे. ती झाली की मग आम्ही आपल्या कामाला लागणारच आहोत. आणि कसं आहे की टेक्नॉलॉजीच्या मागं हात धुवून लागणं हे पण बरोबर आहे, मात्र मतदारापर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे. आज प्रत्येक माणसाकडं मोबाईल आहे, प्रत्येक बाईकडं, झाडूवाल्या बाईकडं मोबाईल आहे. झाडूवाली बाई देखील रोवून सांगते की जेवली का सासूला, सुनेला विचारते. हे सगळं आणण्यामध्ये आमच्या राजीव गांधी काँग्रेसचा हात आहे, BJPचा काही संबंध नाही. आणि विद्यार्थी जे सध्या नवीन आलेले आहेत, ज्यांना जे स्टुडंट्स आहेत सध्या कॉलेजमध्ये शिकत आहेत, इंजिनिअरिंग करत आहेत, हे करत आहेत, अहो तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजला परमिशन द्यायचं, युनिव्हर्सिटी चान्सलर बनवायचं किंवा युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटी तयार करण्याचा हा सगळा मानस
काँग्रेसच्या वेळेला झालेला आहे. ह्या विद्यार्थ्यांना टोटली मिसगाईड केलेलं आहे. कारण की विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे सर टेक्नॉलॉजी नरेंद्र मोदींनी आणली. मात्र हे विद्यार्थी आत्ता रिसेंटली त्यांनी इंजिनिअरिंग जॉईन केले किंवा जे 12वीत होते अशा विद्यार्थ्यांना तुम्ही जर विचारला राजीव गांधी कोणाला माहीत नाही आहे, त्याला माहीत पडत नाही आहे, त्यांना समजावून सांगायला होतं हे राहुल गांधी आहेत, हे राजीव गांधी आहेत आणि हे देशाचे पंतप्रधान होते म्हणून. कारण मी अजून 10 वेळा सांगितलं की आम्ही ह्यात कमी जरी पडलो असलो तरी आमचे कार्यकर्ते धीरगंभीर आहेत आणि ते अगदी थोसून काम करतात. नेहमीप्रमाणे त्यांना कसं सवय आहे की आपण बाबा शेवटचे 2-3 दिवस काम करायचं, पाळापळी करायची आणि प्रत्येकाच्या घरी जायचं, त्यांना सांगायचं, उचलायचं. ते आफ्टर ऑल हा आहे की मतदान करून घेणं हे आमचं काम आहे. टेक्नॉलॉजीच्यामध्ये फक्त प्रसार व्हायला लागलं की टेक्नॉलॉजी म्हणजे माझे अजूनही जाहीरपणे सांगून विनंती आहे, हे टेक्नॉलॉजी आणण्यामध्ये फक्त काँग्रेसचा हात आहे. 60 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही मला असं विचारता की काय केलं तुम्हाला, काय भारतात काँग्रेसने काहीच केलं नाही, हे विचारणं देखील म्हणजे मूर्खपणाचं लक्षण असं माझं मत आहे. तुम्ही असं विचारता की देशामध्ये त्यावेळेला एक वीज नव्हती, एका खेडेगावात आपली वीज जात नव्हती, मग तुम्ही आणली का आता 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये? मोदीने आणली का, राहुल गांधीने आणली? इंदिरा गांधींनी जेव्हा देशामध्ये इथे दुष्काळ होता सोलापूर जिल्ह्याला, तिने सुटवाडा म्हणून तुम्हाला हे दिलेलं आहे गरीब लोकांना खायला. त्यावेळेला की इथं सोलापूरला इंदिरा गांधी सोलापूरला दिल्लीहून परत आल्या होत्या. एवढा म्हणजे त्यावेळेला ड्राफ्ट असं होतं नव्हतं, तेव्हा आपल्या सुखाचे जीवन होते. मग सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडला, लोक मरतात म्हणल्यानंतर त्या मॅडम सरळ इथं सोलापूरला येऊन त्यांनी इथल्या लोकांना मदत केली आणि दुष्काळाच्या वेळेला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळं करायला केल्या आणि म्हणून आज आपण सोलापूर शहरातील लोक सुखी आहोत असं मला म्हणायचं आहे. इंदिरा गांधीची रणनीती, नेहरूंची रणनीती, गांधीजीचं. आता मला सांगा वल्लभभाई पटेलचा एवढा मोठा पुतळा लावून तुम्हाला काय मिळणार आहे? वल्लभभाई पटेल मग तुम्ही आमचेच नेते आहेत ना ते. आणि शेवटी असं आहे की हे घर जे बांधलं गेलेलं आहे, भारत देशामध्ये जे घर आहे हे आपण घर म्हणतो, ह्याला सुवर्ण घर आहे म्हणतो आपण. ह्या सुवर्ण घरामध्ये कुठलं बटन कुठं ठेवलं आहे, कोणतं बटन बेडरूम कुठे आहे, किचन कुठे आहे किंवा त्याचे हॉल कुठं आहे, हे सगळं फक्त काँग्रेसला माहिती आहे. हे कुठलं पण चुकीचं बटन दाबलं की नोटाबंदी निघते, काय ते बटन दाबलं की राफेल निघते. त्या घरामध्ये चुकून ते बसलेत, त्यामुळं त्या घरात ते बसलेले आहेत, त्यामुळं त्यांचं ते कुठं चुकून बटन दाबतं म्हणजे शॉर्ट बसतो त्यांना फट करून. तर हे घर सांभाळून ठेवावं लागतं आहे आणि ही सगळ्याची जबाबदारी, जनतेची पूर्ण जबाबदारी. जनतेने हे घर फार सांभाळून काळजीपूर्वक सांभाळलं पाहिजे. हो शकतं एखादा मग चुकतो, मी नाही असं म्हणणं नाही, हो शकतं कधी राहुल गांधी किंवा मी चुकत असेल माहीत नाही. मात्र एक ही चुकीची दृष्टी करून परत त्या देशाच्यासाठी आपण काम करणं, देशासाठी सामाजिक समर्पण करणं हे आपलं काम आहे. समाजाचं काम करताना माणसांनी मनोभावे केलं पाहिजे. माझंच सगळं उद्योग करणं चांगलं नाही. काँग्रेसच्या नेत्यामध्ये थोडासा अहमपणा आहे. मी सांगतो जाहीरपणे की बऱ्याचशा लोकांना अहमपणा आहे. आता 2-3 लोकांनी पक्ष सोडला वगैरे, मी पक्ष सोडलेला नाही आहे. मी थोडंसं वैयक्तिक नाराज होऊन तरी पण मी काँग्रेसचं काम करतो. याचं कारण असं आहे की काँग्रेसची रणनीती ही गरीब लोकांपर्यंत यंग चॅप्सपर्यंत आणि झाडूवाल्या बाईपासून अगदी 5 शास्त्र. आज तुम्ही मला सांगा देशाच्या बाहेर नासामध्ये आपल्या सोलापूर शहराचं घ्या, बाकी जवळ तर सगळं खड्ड्यात. मी सांगतो सोलापूरमध्ये नासामध्ये आपल्याजवळ 26 विद्यार्थी शास्त्रज्ञ आज काम करतात, 26 पोरं आज काम करतात. हे कोण दिलं हो, कुठनं आलं? याचा अर्थ असा की टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रात टेक्नॉलॉजी तुम्ही शिकला, शाळा शिकला, इंजिनिअरिंग आले, इंजिनिअरिंगचे टेक्नॉलॉजी आले, इंजिनिअरिंगमध्ये सब्जेक्ट आले म्हणजे कोणी शासनाने जे सब्जेक्ट दिले म्हणून आले ना, काय उगाच येतं ते काही येत नाही. आज एक जमाना होता की एक विमान तिकीट काढायचं म्हणजे म्हणून घाबरायला झाले विमान तिकीट काढत नाही. आज तुम्ही विमानतळावर जा, तिथं लोकलपेक्षा जास्त गर्दी आहे. विमानतळावर इंटरनॅशनल एअरपोर्टवर तुम्ही जर गेला तर तुम्हाला दिसेल की अगदी लोकलपेक्षा सुद्धा जास्त गर्दी असते. हे टेक्नॉलॉजीचं महत्त्व त्यांनी घेतलेलं आहे आणि देशाची प्रगती झालेली आहे. थोडीशी प्रगती आणखीन होईल, आणखी थोडं आपल्याला डेव्हलप करावं लागेल. हां, एक आहे की स्वच्छता अभियान आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला पण आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे. मी स्वतः त्या बाबतीत फार कडक आहे. स्वच्छतेचा तुम्ही कुठेही जा, जागर असला पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे, ह्या मताचा मी पूर्ण आहे. आणि एक आहे की काँग्रेसमध्ये दिवस चांगले येतील आणि आता राजीव गांधींनी राहुल गांधी सांगितले 72,000 रुपये देणार आहेत ते. तर मला असं वाटतं की ते 15 लाखापेक्षा केव्हाही 72,000 सोबर आहेत आणि ते होतील असं मला खात्री आहे. आणि आम्ही देवाची प्रार्थना करू की त्यांची ती मनोकामना पूर्ण हो. सर, काँग्रेसने एवढी कामं केली आहे, शिंदे साहेबांनी पण गेल्या 30-40 वर्षामध्ये सोलापूरसाठी केलेलं आहे, तरीसुद्धा त्यांचा पराभव झाला गेल्या 2014 निवडणुकीत. तर त्या पराभवातून गेल्या 5 वर्षात काँग्रेस काय शिकली, काय दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला? शिंदेसाहेब पडले म्हणजे आपण समजू शकतो ना मोदीचा धक्का लागला म्हणून. मी सरळ सांगितलं की महापालिकेतसुद्धा आमची परिस्थिती तशीच झालेली आहे. मी अध्यक्ष असताना
शिंदे साहेबांचा पराभव होणे म्हणजे फार कठीण काळाची गरज होती. बनसोडे साहेब हे किती फिरलेत, किती नाही फिरले, किंवा माझा कार्यकर्ता किती फिरला हे मी सांगायला लागत नाही. मी रक्ताचं पाणी करून कार्यकर्त्यांना नाचवणारा कार्यकर्ता आहे. मी बघा, माझे जे कार्यकर्ते आहेत रात्रंदिवस काम करतात त्यांना मी बसू देत नव्हतो त्यावेळेला, आणि आम्हाला असं माहीत होतं की कुठं कुठं आपल्याला घुशी होणार आहे. मात्र मोदींच्या लाटेमध्ये ह्या वेळेला आमचा पराभव झाला हे मी मान्य केलं आहे. मग त्याच्यातून सुधारणा एकच होईल की गेली 5 वर्ष आम्ही अजून पण जनतेच्याकडे पोहोचतो आहे. तुम्ही बघा, काँग्रेसचे कार्यक्रम किती होतात तुम्ही दाखवा, तुमचे पेपर काढा, तुमचे न्यूज काढा, मॅक्झिमम कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतात. गरिबी गरिबांना साडी वाटप असेल, तुमचे काही साडी वाटप असेल किंवा खाऊ वाटप असेल, साधा खाऊ वाटपाचा कार्यक्रम देखील आमचे कार्यकर्ते घेतात. याचा अर्थ आम्ही गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. गल्लीतल्या गल्लीमध्ये मी कालच एका मुस्लिम समाजाच्या ठिकाणी गेलो होतो, अजमेर शरीफच्या दर्ग्याचं काहीतरी हे होतं, देवाची पूजा होती. अहो, त्या गल्लीमध्ये आज तक कुठला नेता गेला नव्हता. ती बिचारी लहान लहान मुलं होती, यंग चॅप्स, म्हणजे दे आर अबाउट 30 आणि 25 to 30 ह्या एजमधली मुसलमानची मुलं. ते काय करते, त्यांना काय कळते? त्यांना जेव्हा मी भेटलो त्यांना असं वाटलं, साहेब हमको कोई तो देखने को अच्छा लगता है असं म्हणाले. आणि ते आता रोज माझ्याकडे येतात मुलं ती सगळी. 150 वर्षापूर्वी जी मस्जिद आहे त्यांची मस्जिदचं काम व्हायला पाहिजे. मी कारण की शेवटी असं आहे, प्रार्थना समाज हे वर हे हे आपण देव मानणारी माणसं असतात, त्यांना पूजा करायला लागते, मस्जिद लागतेच आहे, त्याला इलाज नाही. ह्या गोष्टी आपण आपली संस्कृती ही सांगत गेलेली आहे, ती आपण संस्कृतीप्रमाणे काम करतो. आणि अशा त्या यंग स्टाफना माझी विनंती राहणार आहे की हे सगळं आम्ही जे करतो आहे ते फक्त काँग्रेसने केलं आहे हे आम्हाला ठासून सांगायचं आहे. तुमच्या घरात आज जी कार आहे ती फक्त काँग्रेसमुळे, तुमच्या घरात आज डेव्हलपमेंट आहे ही फक्त काँग्रेसमुळे. आता म्हणले की आम्ही डेव्हलप केलं, तर मी ही गोष्ट बिलकुल म्हणायला तयार नाही आहे. विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या इंजिनिअरिंग लोकांना, विद्यार्थिनींना, कॉलेजच्या ज्या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट्सना माझी विनंती राहणार, एकदा तुम्ही मागे थोडंसं जा, थोडंसं तुम्ही गेलं पाहिजे असं माझं मत आहे की मुलांनी आणि मुलींनी मागे गेलं. वडिलांना विचारा तुमच्या की पप्पा तुम्ही जेव्हा कामाला होता कुठं कामाला होता, काय करतो तुम्ही, मग हे कोणतं सरकार होतं, सरकारच्या काय फॅसिलिटी तुम्हाला मिळाल्यात का नाही? त्यांच्या वडिलांना 50 फॅसिलिटीज मिळाल्या असतील आत्तापर्यंत, शाळेच्या कॉलेजच्या फॅसिलिटी मिळाल्या असतील ना त्यांना. मग हे कोण दिलं? शासनाने आम्ही दिलं ना, आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिलं कसं होतं की शिक्षण घ्यायचं असतं तर त्याला फक्त सरकारी खात्यात मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचं. मग ओपन मेडिकल कॉलेज कोण केलं? काँग्रेस सरकारने केली. 5 मेडिकल कॉलेज होते, आज एवढे मेडिकल कॉलेज झाले. किती विद्यार्थी रोज बाहेर पडतात, डॉक्टर आज शिकलेले. हे सगळं काँग्रेसने केलं आहे. थोडासा चुकीचा पायंडा पडला होता. आपल्यामध्ये नेते आमचे कसे आहेत, माझं उदं होतं का तुझं उदं होतं ह्याच्यामध्ये हे राहतात. आणि सत्तेची थोडीशी हाव कमी केली पाहिजे सगळ्यांनी, आणि आपल्या नेत्या निवडून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सुशीलकुमार शिंदे हे एक स्टँडर्ड लेवलचा नेता आहेत. त्यांची जी इज्जत आहे किंवा स्टेटस आहे ते वेगळं लेवल. ही इज वर्ल्ड क्लास लीडर. माझ्या मागे एक फोटो आहे, तुम्ही बघत असाल. मी नेहमी म्हणत असतो आमच्या नेत्याला की ही इज माय वर्ल्ड क्लास लीडर. ह्या जागतिकीच्या नेत्याला निवडून देणं नाही तर तुमचा अपमान होईल असं माझं मत आहे. सोलापुरात जय सिद्धेश्वर महास्वामीजी भाजपकडून आणि वंचित आघाडीकडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर रिंगणात आहेत. ही तिरंगी लढत होते. या तिरंगी लढतीत काँग्रेस सध्या कशा पद्धतीने चालला आहे? आता बाबासाहेबांचं कसं आहे की हे भावनावश होऊन आमच्या कार्यकर्ते तिथं थोडेसे अडकलेले आहेत. आमचेच काही कार्यकर्ते अडकलेत. मला मान्य आहे की आता त्यांना असं झालं की बाबासाहेबांना मतदान द्यायचं, आम्हाला कर्ज उतार करायचं असं म्हणणं असं आहे. मात्र प्रकाश आंबेडकर साहेब हे त्या बुलढाण्याचे राहणं ऐकले नाही आहेत, प्रॉपर राहणार नाही आहेत. आणि ह्या लोकांचं काम आत्तापर्यंत मला असं वाटतं की आम्ही त्या दलित वस्तीमध्ये बऱ्याच वेळा मी गेलो, तिथं बऱ्याच लोकांची कामं करतो, आम्ही त्यांना संघटनेमध्ये मदत करत असतो. एवढी वर्ष विकास झाला नाही असं हे म्हणतात ते, मला तशी ती गोष्ट बिलकुलच मला मान्य नाही. कुठं ना कुठं विकास झालेलाच आहे. थोडा विकास राहिला असेल आपण करून घेऊ. मात्र आता वंचित आघाडीचा उमेदवार प्रकाश आंबेडकर साहेब जे उभे आहेत ते बाहेरगावचे असल्यामुळं मला नाही वाटतं की सोलापूरची जनता त्यांना जास्त दाब देईल. परंतु सिद्धेश्वर महाराजांचं असं आहे की महाराज शेवटी असं आहे, महाराजांनी प्रवचन करावेत, ज्ञान द्यावं, दिव्य शक्तीचा उपयोग गरिबांना व्हावा, हे केलं पाहिजे. राजकारणामध्ये कधी कधी खोटे माणसं बोलतात. तर हे गुरुजींनी आता मला असं वाटतं की आपल्याला आपली मीडियाच आम्हाला विचारते, हे तुम्ही आश्वासन मागच्या वेळा तुम्ही दिलं तर खोटं दिलं, आता मोदीचं आश्वासन खोटंच आहे की नाही? आता तुमचे CM आहेत ते ह्याचे लखनौचे, उत्तर प्रदेशचे CM त्यागी, ते सांगतात की महाराज आहेत. मग ते महाराजच्या ऑफिसमध्ये येता येत नाही, जाता येत नाही, काहीतरी अशी प्रॉब्लेम त्यांच्याकडे, म्हणजे ते स्वच्छतेचा किंवा काय अनसूट असा काही प्रकार असतो तो. असे महाराज जर तिथं आले तर बाकीच्या जनतेचं काम कसं होणार? तुम्हाला जनतेची नाळ कशी कळणार? तुम्ही फक्त प्रवचन देऊ शकता, लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करू शकता. जय सिद्धेश्वर महाराज
हे फक्त काय की कोणाच्या डोक्याला त्रास नको, सहजासहजी हा माणूस निवडून येईल अशा भावनेने त्यांना दिलेला आहे. बाकी काय त्याचं मात्र मला नाही वाटत की जनता सगळी अशी लगेच वेळी होऊन महाराजांना मतदान एवढं मतदान कसं मला वाटत नाही. त्यांचे काही पॅकेट असतील, त्या पॅकेटमध्ये त्यांचं जय मिळेल एवढीच खात्री. बाकीचा आम्हाला आमचा माणूस निवडून येईल आम्हाला खात्री आहे. नक्कीच सर. परंतु प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे पुरोगामी मतांचं विभाजन होईल आणि त्याच्यातून भाजपचा विजय होईल अशी गणित भाजप मांडते. भाजपवाल्यांचं आता सध्या कसं चाललं बघितलं ना, पहिली एंट्री द्या उसको तिकीट, जो एंट्री नाही द्या उसको पीछे ढकल दो, असा प्रकार चालू आहे. सध्या मुख्यमंत्री इतके तंग आलेत की रोज एकदम ते रुसून जातो, रोज एकदम ते बसतो मुख्यमंत्र्याकडे. मग त्याला समजावून पाठवतात, तुला आता विधानसभेत तिकीट देतो, तुला उद्या तिकीट देतो, असं ते मुख्यमंत्रीची परिस्थिती चालू आहे. आणि मला एक खरं सांगू का की भाजपवाल्यांना हे कळत नाही, तुम्हाला जर स्वतःची संघटना नसेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांना घेता कशासाठी? जर तुमची कॅटेगरी संघटना स्थापन करून संघटनेवर विजय मिळत असेल तर तुमच्या स्वतःच्या संघटनेचे तुम्ही कार्यकर्ते उभे करा ना. ह्यांना बोलून त्यांच्याकडे जायचं, तुम्ही या, त्यांना बोलून त्यांना काय, आपण स्वतः ताकदी लढायचं. आम्ही 40-40 वर्ष काम करतो पार्टीमध्ये, आम्ही शिंदेसाहेब तिकीट दिलं कधी नाराज नाही झालो. कशासाठी व्हायचं नाराज? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संघटना म्हणणं तर BJP ही जी संघटना आहे किंवा पक्ष संघटना आहे, तुमच्या पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये किती लोकांना तुम्ही आत घेतलं? मग तुमची स्वतः संघटना नाही का? मग तुम्ही एवढ्या लोकांना आतमध्ये घेतले, त्यांचे मत आणि तुमचे मतं जमतात का? नाही जमत. मी तिथं वर आम्ही बघितलं दिल्लीमध्ये पंतप्रधान साध्या मिनिस्टरकडे बघत नाही आहे. आणि लालकृष्ण अडवाणीला परवा तर मला इतकं वाईट वाटलं, तो नेता इंटरनॅशनल लेवलचा लीडर आहे, ते पंतप्रधानाकडे बघायला तयार नाही, तो नमस्ते करतो तरी. म्हणजे एवढी घमंड पण ती चांगली नाही आहे. आणि माझी BJPच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे की तुमची संघटना तुम्ही वाढवा, तुमच्या संघटनेत तुम्ही माणसं आणा. बाहेरची इकडं घ्या तिकडचं घेणार ना, ते तुमचा तो कमकुवतपणा असं आमचं मत आहे. तुम्ही कमकुवत आहात, चांगलं संघटनेचं काम करताय, असं आम्ही पण संघटनेचं काम करतो. उगा ह्याला घ्या मध्ये त्याला घेऊन तो निवडून येतो त्याला घ्यायचं, ही जी पद्धत आहे ही तसं बंद झाली पाहिजे. म्हणून तर राजीव गांधी यांनी पार्टीमध्ये पक्ष विरोधी पक्ष येऊ नये म्हणून पक्ष बदलायचं ना हा कायदा काढला त्यांनी. आणि आत्तासुद्धा पक्ष ते बदलतं तुमचं नुकसान होतं त्यामध्ये. चालेल सर. परंतु आता ही शेवटचा प्रश्न विचारतोय की आता ह्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात ही तिरंगी लढत होणार आहे, तर एकूणच काय निकाल असेल शेवट? मी माझ्या नेत्याचाच जय म्हणणार. माझे नेते सुषमा शिंदे हेच निवडून येणार. अगदी ठाम ठोकपणे सांगेन, शिंदेसाहेबांचं कार्य एका ठिकाणी नाही आहे. दलित वस्तीपासून साहित्य संमेलनापर्यंत आहे, दलित वस्तीपासून NTPCपर्यंत आहे, दलित वस्तीपासून राज्याच्या देशाच्या गृहमंत्रालयापर्यंत आहे, संरक्षण कक्षापर्यंत आहे. देशाचं ते लोकसभेचे अध्यक्ष होते. म्हणजे हा माणूस काय साधा माणूस थोडी नाही. एक आहे की सोलापुरात त्याची इमेज कळत नाही, शिंदेसाहेबांची इमेज कळत नाही की तो माणूस आपल्या जवळ बसतो. तुम्हाला काय वाटतं की हे आपलं काय किरकोळ माणूस आहे? मात्र त्या माणसाची इमेज ही वेगळी आहे, त्याचं स्टॅटस वेगळं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की शिंदेसाहेबांना लोक मतातून मदत करतील. शिंदेसाहेबांचं वलय पत्रकारांच्या मध्ये बसणं उठणं आहे, साहित्य संमेलनात बसणं उठणं आहे, बसबे गालिब वगैरे त्यांच्यामध्ये बसतात, कव्वालीच्या प्रोग्राम जातात, त्यानंतर साहित्य संमेलन, नाट्य संमेलनामध्ये त्यांचा भाग आहे. नाट्य संमेलन एवढं मोठं आपल्या देशामध्ये आम्ही पहिल्यांदा भरवलं होतं. आम्ही भरायचा उद्देश काय आहे की ह्याच्यामध्ये त्या लोकांचा पण एन्जॉय व्हायला पाहिजे. नाट्य संमेलन भरवण्यामध्ये मोहन जोशी जेव्हा आमच्याकडे साहेबांना भेटले होते तेव्हा ते सोलापूरला घ्यायला पाहिजे. शिंदेसाहेबांनी एका झटका सांगितलं, ठीक आहे घेऊन टाका म्हणले. आम्हाला पूर्ण खात्री त्यामध्ये अर्धे सगळे अशी RSS आणि ह्याचीच माणसं होती. मग ते शिंदेसाहेब म्हणले असू दे काय होते आपल्याला, ती बिचारे काम केलं पाहिजे, त्यांनी आपल्या शेतात आलं पाहिजे म्हणून आम्ही नाट्य संमेलन ठेवलं. त्यावेळेला अमृत महोत्सवाला तुम्ही पाहिला असेल, शिंदेसाहेबांच्या अमृत महोत्सवाला आम्ही काय सगळ्यांना बोलायला गेलो नव्हतो. सगळी मंडळी शिंदेसाहेबांना फक्त शुभेच्छा द्यायला आली होती, शुभेच्छा द्यायला, बाकी काही नाही. विरोधी पक्षाचे लोक होते, पक्षाचे लोक होते आणि छोटे कार्यकर्ते आपल्या परीनं एक हार घेऊन ते इथं येत होते ना. आम्ही पैसे दिले नाहीत की हार घेऊन आमच्या संदर्भात टाका शिंदेसाहेबाला घाला म्हणून. ते स्वतःचे पैसे खर्च करून ते हार घेऊन तिकडे येत होते. याचा अर्थ असा की शिंदेसाहेबाला मानणारा वर्ग हा वेगळ्या टाईपचा आहे. मनातून ते कधी सांगणार नाहीत की बाबा शिंदेसाहेबांना मी मतदान देतो. मग तो बटन जेव्हा जातील तेव्हा ते शिंदेसाहेबाचं बटन दाबते एवढं खात्री आहे. नक्कीच सर. काँग्रेसचा विजय होईल म्हणजे काँग्रेसला लोक पसंती देतील असं त्यांचं मत आहे. सत्ताचक्राच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुढील भागात पुन्हा एका नव्या नेत्यासोबत आपण बातचीत करू. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.